राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवातच नवाब मलिक प्रकरणाने झाली। जेलमधून बाहेर आल्यानंतर नवाब मलिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती। मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच नवाब मलिकांनी सभागृहात अजित पवार गटासोबत बसून आपण अजित पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं। मात्र मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप केले होते त्यांनीच आता सरकारला पाठिंबा दिलाय। हा पाठिंबा तुम्हाला कसा काय चालतो असे सवाल उपस्थित करून ठाकरे गटाने भाजपची कोंडी केली। त्यानंतर काही वेळातच फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांना पक्षात घेण्यावरून नाराजी व्यक्त केली। फडणवीसांनी पत्रात अजित पवारांना सत्ता येते जाते, आपल्याला देश महत्त्वाचा आहे, नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य नाहीये असं सुचवलंय। फडणवीसांच्या पत्रानंतर शिंदे गटाने देखील तीच भूमिका घेतली। अजित पवारांनी मात्र मलिकांची भूमिका काय आहे हे पाहावं लागेल, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, त्यांची भूमिका ऐकल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन असं उत्तर दिलंय। खरं तर नवाब मलिक महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना फडणवीसांनी नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता। मात्र तेच मलिक आता अजित पवार गटात सामील झाल्याने आधी आरोप केले आणि पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले असे आरोप फडणवीसांवर होऊ लागलेत। त्याचमुळे फडणवीसांनी नवाब मलिक महायुतीत नको असं म्हटलंय। पण अजित पवार गटातील केवळ नवाब मलिक असे एकटेच नेते नाहीयेत ज्यांच्यावर भाजप नेत्यांनी आरोप केले होते आणि तरीही ते आता महायुतीत सामील झालेत। मलिकांशिवाय भाजपने आरोप केलेले अजित पवार गटातले नेते कोणते आहेत आणि त्यांच्यावर झालेले आरोप काय होते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। फडणवीसांनी आणि भाजपने नवाब मलिकांवर काय आरोप केले होते ते आधी पाहूयात। खरं तर या प्रकरणाची सुरुवात नवाब मलिकांनी फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपांपासून झाली होती। आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर समीर वानखडे आणि नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती। मात्र त्यानंतर नवाब मलिकांनी थेट आपला मोर्चा फडणवीसांकडे वळवला। दरम्यान अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या काही नेत्यांनी नदी स्वच्छतेबाबत एक गाणं बनवलं होतं। या गाण्याचा फायनान्स हेड होता जयदीप राणा आणि हा जयदीप राणा ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक झाला होता। त्यामुळे नवाब मलिकांनी थेट फडणवीसांवर ड्रग्ज तस्करीशी संबंध असल्याचे आरोप केले। मग फडणवीस देखील शांत बसले नाहीत, त्यांनी नवाब मलिकांचे मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या आरोपींसोबत संबंध असल्याचे आरोप केले। मुंबईतील कुर्ला भागातील 3 एकर जागा नवाब मलिकांनी मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या आरोपी शाहवाली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून केवळ 20 लाखात घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता। याशिवाय भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या दाऊदची बहीण हसीना पारकर आणि तिचा फ्रंटमॅन असलेला सलीम पटेल यांच्याशी मलिक यांनी व्यवहार का केला? या दोघांनी तुम्हाला ही जमीन इतक्या स्वस्तात कवडी मोलाने का विकली? आपली संपत्ती सरकार जमा होऊ नये म्हणून विकली गेली। खरंच हा व्यवहार एवढाच झाला की काळा पैसा यात वापरला गेला? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला होता। फडणवीसांच्या या आरोपानंतर नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 ला अटक करण्यात आली होती। या प्रकरणानंतर जवळजवळ वर्षभर मलिक जेलमध्ये होते। दुसरं नाव येतं ते अर्थात अजित पवार आणि सुनील तटकरेंचं। 2011 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री होते तर सुनील तटकरे हे अर्थमंत्री होते। याच काळात रायगड जिल्ह्यातील बाळगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पावर नियोजित असणाऱ्या खर्चापेक्षा अधिकचा खर्च या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती। बाळगंगा प्रकल्पाचं बजेट हे सुरुवातीला 488 कोटी रुपयाचं होतं, पण ते वाढून 1112 कोटी रुपये करण्यात आलं होतं। यानंतर बाळगंगा पाठोपाठ रायगडमधल्या कोंढाणे लघुसिंचन प्रकल्पाचा विषय चर्चेत आला। या प्रकल्पाचा खर्च 60 कोटींवरून एकाच वर्षात 500 कोटी प्रस्तावित करण्यात आला। या घोटाळ्यात अर्थमंत्री असणाऱ्या सुनील तटकरेंचं नाव आलं होतं। त्यामुळे या प्रकरणावरून तत्कालीन प्रमुख विरोधी पक्षातील भाजपचे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांनी अजित पवार आणि तटकरे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली। तेव्हापासून सातत्याने या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे। त्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी पार पडला होता। नंतरच्या 2 दिवसातच अँटी करप्शन ब्युरोने अजित पवारांना क्लीन चिट दिल्याची माहिती माध्यमांनी दिली। नंतरच्या काळात राज्यात मवियाचं सरकार, शिंदे फडणवीस सरकार आणि आता शिंदे फडणवीस पवार सरकार आलं। मात्र कधी काही महाराष्ट्राचे 2 लालू पवार तटकरे जेलमध्ये घालू, ते अजित पवार चक्की पिसिंग असे टोमणे मारणारे फडणवीस आज त्याच अजित पवारांसोबत सत्ता भोगतायत। इतकंच नाही तर अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात पवारांवर आरोप केले होते। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असताना स्वतःच्या कारखान्याचा लिलाव केला आणि स्वतःच बेनामी पद्धतीने विकत घेतला। जरंडेश्वरचे साखर कारखान्यापासून तर मूळ मालकापर्यंत पोहोचताना 97 नावे येतात। स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट कंपनीचे मालक हे स्वतः अजित पवार आहेत असे आरोप सोमय्यांनी केले होते।
मात्र 2 वेळा भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर देखील आज अजित पवार महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री आहेत। यामध्ये तिसरं नाव येतं ते छगन भुजबळांचं। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अँटी करप्शन ब्युरोला भुजबळांवर कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आणि भुजबळ यांच्यावरील कारवाई सुरू झाली। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये भुजबळांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांकडून 13.5 कोटी रुपयांची लाच घेतली असा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला होता। त्यांना मार्च 2016 मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक करण्यात आली। त्यांची रवानगी मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगात झाली। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जवळपास 26 महिने छगन भुजबळ हे जेलमध्ये होते। त्यानंतर पुन्हा भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीवरून देखील किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते। आर्मस्ट्रॉंग कंपनीच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा वाईट केला। मुळात ज्यांच्याकडून ही कंपनी खरेदी केली ती कंपनीच बनावट आहे। आर्मस्ट्रॉंग असेल किंवा मुंबईतील इमारत या सर्व बनावट कंपन्यांच्या नावाने खरेदी करून भुजबळांनी तब्बल 120 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असा आरोप सोमय्या यांनी नाशिकमध्ये केला होता। मात्र आता हेच भुजबळ महायुती सरकारमध्ये फडणवीसांसोबत मंत्री आहेत। पुढचं नाव आहे हसन मुश्रीफ यांचं। जुलै 2019 मध्ये ईडीने हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी केली होती। त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरावर, मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंडव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता। ते म्हणाले होते 2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला। या कंपनीत साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिलं? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला होता। सोमय्या पुढे असंही म्हटले होते की हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटींचे कंत्राट जावयाच्या बनावट कंपनीला दिले। मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितलं। मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केलाय असे आरोप भाजपकडून करण्यात आले होते। त्यानंतर मार्च 2022 मध्ये जेव्हा शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा देखील मुश्रीफांच्या घरी ईडीने 2 महिन्यात 3 वेळा छापेमारी केली होती। मात्र पुढे 2 जुलैला अजित पवार बंड करून महायुती सरकारमध्ये सामील झाले आणि हेच हसन मुश्रीफ महायुती सरकारमध्ये सामील झाले। इतकंच नाही तर मुश्रीफांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद देखील देण्यात आलं। पुढचं नाव आहे प्रफुल्ल पटेल यांचं। 5 वर्षांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांचं नाव एव्हिएशन घोटाळ्यात जोडलं गेलं होतं। यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या दीपक तलवारने नागरी विमान वाहतूक मंत्रालयात असलेल्या ओळखीच्या बळावर एअर इंडियाला मिळणारा फायदा परदेशी एअरलाइन्स कंपन्यांना मिळवून दिला होता। यासाठी दीपक तलवारला 272 कोटी रुपये मिळाले होते। यासोबतच 70,000 कोटी रुपयांच्या 111 विमानांची खरेदी आणि एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलिनीकरणाच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत होती। त्यावेळी प्रफुल्ल पटेल हे नागरी विमान वाहतूक मंत्री होते आणि पटेलांवर मुख्य आरोप होता तो म्हणजे हवाई घोटाळ्यातील मुख्य आरोपी दीपक तलवार आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्याशी जवळीक असल्याचा। त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांनी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्या प्रकरणातही ईडीने तपास केला होता। मिरची या नावाने कुख्यात इक्बाल मेमन याच्याशी पटेल यांच्या कंपनीकडून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर होता। पटेल कुटुंबाची मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिरचीमध्ये झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येतोय। या प्रकरणी ईडीने जून 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांना नोटीस बजावली होती। आता हेच प्रफुल्ल पटेल अजित पवार गटात असून शिंदे फडणवीसांसोबत काम करतायत। एकूणच आता शिंदे आणि फडणवीसांनी नवाब मलिकांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर आता विरोधकांनी देखील आधी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आणि आता अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांवरील कारवाईचं काय असा सवाल उपस्थित केलाय। नवाब मलिकांनंतर आता दाऊदशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत देखील सेम भावना आहेत का असा सवाल विरोधक फडणवीस आणि भाजपला विचारायला लागलेत। त्यामुळे फडणवीस जाणीवपूर्वक केवळ नवाब मलिकांबाबत ही अशी भूमिका घेतायत का हाही प्रश्न उपस्थित होतोय। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।